इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग 1 पाठ 22वा वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय अ जोड्या जुळवा 1 पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी उत्तर असेल ब अग्निबाण 2 प्राचीन काळी ओझे वाहण्यासाठी चाकाची ढकलगाडी 3 पाण्यातून प्रवास करण्यासाठी अ होडी ब खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 1 ग्रामीण भागात पल्स पोलिओची मोहीम राबवायची आहे. संदेशवहनाची कोणकोणती साधने प्रचारासाठी वापरता येतील? उत्तर ग्रामीण भागात पल्स पोलिओ मोहिमेच्या प्रचारासाठी ढोल नगारे, भोंगा, पोस्टर, पत्रके, रेडिओ, दूरदर्शन आणि मोबाईल संदेश यासारखी संदेशवहनाची साधने वापरता येतील. 2 कार्टून फिल्म पाहण्यासाठी तुम्ही कोणते साधन वापरता? उत्तर कार्टून फिल्म पाहण्यासाठी दूरदर्शन किंवा मोबाईल हे साधन वापरतो. 3 पाठ्यपुस्तक हे कशाचे साधन आहे? उत्तर पाठ्यपुस्तक हे शिक्षणाचे साधन आहे. सांगा पाहू चित्रांचे निरीक्षण करा. 1 वरील वाहतूक साधनांचा वापर आपण कशासाठी करतो? उत्तर ही वाहतूक साधने प्रवासी वाहतूक, मालवाहतूक आणि संदेश पोहोचवण्यासाठी वापरली जातात. 2 या तीनपैकी मानवाने सुरुवातीला वापरलेले साधन कोणते? उत्तर बैलगाडी हे मानवाने सुरुवातीला वापरलेले साधन आहे. 3 तीनही वाहतूक साधनांत कोणता भाग समान आहे? उत्तर तीनही साधनांमध्ये चाक हा भाग समान आहे. सांगा पाहू पान नंबर 134. 1 आपल्या घरात वापरली जाणारी कोणती संदेशवहन साधने चित्रात दिसतात? उत्तर रेडिओ, दूरदर्शन, वर्तमानपत्र, मोबाईल, संगणक आणि इंटरनेट. 2 इतर कोणती संदेशवहन साधने तुम्ही पाहिली आहेत? उत्तर रेडिओ, दूरदर्शन, वर्तमानपत्र, मोबाईल, संगणक, इंटरनेट आणि पत्र. जरा डोके चालवा पान क्रमांक 135. 1 उतार्यातील वाहतुकीची साधने कोणती? उत्तर सायकल, रेल्वेगाडी, बैलगाडी आणि मोटरसायकल. 2 उतार्यातील संदेशवहनाची साधने कोणती? उत्तर पत्र, दूरदर्शन, संगणक, टेलिफोन आणि मोबाईल फोन. 3 या साधनांचा जलद ते संथ असा क्रम लावा. उत्तर मोबाईल फोन, टेलिफोन, संगणक, दूरदर्शन, पत्र, भेट कार्ड. 4 उतार्यामध्ये कोणते साधन चित्रात दाखवलेले नाही ते कशासाठी वापरतात? उत्तर उतार्यात मोबाईल हे साधन चित्रात दाखवलेले नाही, ते संदेश पाठवण्यासाठी वापरले जाते. सांगा पाहू पान क्रमांक 136. 1 सोबतचे चित्र कोणत्या खेळाचे आहे? उत्तर सोबतचे चित्र जादूच्या खेळाचे आहे. 2 चित्रातील माणूस काय करत आहे? उत्तर चित्रातील माणूस जादूचे खेळ दाखवत आहे. 3 असे आणखी कोणते कार्यक्रम तुम्हाला माहिती आहेत? उत्तर सिनेमा, सर्कस, पथनाट्य, विदूषक आणि कठपुतळी. 4 असे कार्यक्रम आपण कशासाठी पाहतो? उत्तर असे कार्यक्रम आपण मनोरंजनासाठी पाहतो. जरा डोके चालवा पान नंबर 138. खाली दिलेल्या मनोरंजनाच्या साधनापैकी कोणते साधन प्रक्षेपण साधनांच्या गटात बसत नाही? 1 रेडिओ, 2 दूरदर्शन, 3 बाहुली नाट्य, 4 सिनेमा. उत्तर बाहुली नाट्य. काय करावे बरे? पान नंबर 138. मीनाला अतिशय महत्त्वाचा संदेश लगेच परगावी पाठवायचा आहे. तिने कोणते साधन वापरावे? उत्तर मीनाने मोबाईल फोनचा वापर करावा.